त्यामुळे आजचा निकाल हा ऐतिहासिक असणार आहे, एक बेंचमार्क सेट करणार असणार आहे। सत्ता संघर्षाचा महानिकाल थोड्याच वेळात लागतोय। आणि सध्या काय घडामोडी घडतात, घडामोडींना एकीकडे वेग येऊ लागल्याचं पाहायला मिळतोय। बाळासाहेब भवनाबाहेर माझा सहकारी गणेश कवडे आता संपर्कात आहे, तसंच मातोश्री बाहेरनं गोविंद तुपे सध्या आपल्या संपर्कात असतील। गणेश, सगळ्यात आधी तुमच्याकडे येतोय, सध्या काय वातावरण आहे? कारण सगळ्या आमदारांना बोलवण्यात आलेलं आहे ते बाळासाहेब भवनाच्या इथे। नक्कीच या ठिकाणी सगळ्या आमदारांना आहे ते बोलवण्यात आलेलं आहे, कारण की जे शिंदे गटामध्ये गेलेले होते त्यामध्ये प्रामुख्याने 14 आमदार देखील आहेत। त्यातील यामिनी जाधव आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत, कल्याणकर असतील हे देखील पोहोचलेले आहेत। काही वेळामध्ये हे जे सगळे आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हेच आमदार सगळे विधान भवनामध्ये निकाल ज्यावेळेस वाचन होणार आहे आणि त्यावेळेस त्या ठिकाणी जाणार आहेत। त्यामुळे कुठेतरी एक उत्सुकता आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे बाळासाहेब भवनमध्ये देखील मोठ्या संख्येने हे शिवसैनिक देखील ते देखील झालेले पाहायला मिळते। त्यामुळे ही एक उत्सुकता आहे की काय निकाल येतो, कारण की ऐतिहासिक निकाल आहे। या निकालाचं 1.5 तासानंतर याचं वाचन देखील होताना पाहायला मिळणार आहे। नक्कीच गणेश, तू आमच्यासोबत असंच राहा, मला गोविंदकडे जायचंय। गोविंद, मातोश्री बाहेर सध्या काय वातावरण आहे? नक्कीच मातोश्री बाहेर जे आहे तो पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मातोश्रीच्या आतमध्ये जर बघितलं तर शिवसेनेचे जे काही नेते आहेत त्यामध्ये खास करून संजय राऊत असतील, विनायक राऊत असतील, रवींद्र वायकर असतील, हे या ठिकाणी मातोश्रीमध्ये आलेले आहेत। उद्धव ठाकरेंसोबत त्यांची चर्चाही सुरू असल्याचं कळतं आहे। परंतु काही चर्चेच्या नंतर काही वेळापूर्वी रवींद्र वायकर जे आहे ते मातोश्रीच्या मागच्या दारातून बाहेर निघाल्याचंही कळतं आहे। परंतु विनायक राऊत आणि संजय राऊत आतमध्येच आहेत आणि या सगळ्या निकालानंतर उद्धव ठाकरे याबाबतची भूमिका मांडतील हे असंही सांगितलं जाते। परंतु तुर्तास जर बघितलं तर मातोश्रीच्या आसपास जे आहे ते पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। कदाचित शिवसैनिक या निकालानंतर मातोश्रीच्या बाहेर जमतील अशी ही शंका या ठिकाणी वर्तवली जाते। तुर्तास तरी फक्त या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसतंय।